वक्फ विधेयक राज्यसभेत मंजूर। वक्फ विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मतं। मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जारी। महिनाभर ड्रोनवर बंदी। दहशतवादी हल्ला आणि व्हीव्हीआयपी व्यक्ती लक्ष्य होण्याची शक्यता। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर। मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार भेट। पोलीस अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करणार असल्याची माहिती। करुणा मुंडेंच्या अर्जावर आज कोर्टात सुनावणी। निवडणूक प्रतिज्ञापत्रात नाव न लिहिल्यानं धनंजय मुंडेंविरोधात करण्यात आली होती याचिका। नागपुरात भर बाजारात गोळीबाराचा थरार। गोळ्या झाडून तरुणाची हत्या तर 2 जण जखमी। 3 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मुंबईत पालिकेनं खासगी संस्थांमार्फत नेमलेल्या क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद। मात्र अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहणार। राज्यात पावसाचा जोर वाढला। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस। पिकांचं मोठं नुकसान। आणि ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड। वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। मनोरंजन विश्वावर शोककळा। क्रमे तापमानात घट झाली असून पारा 34.8 अंशांवरनं 26.6 अंशांवरती आलाय। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। अहिल्यानगर शहरामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। उन्हाच्या तीव्र झळांमधनं काहीसा दिलासा मिळालेला असला तरी पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला। शहराच्या काही ठिकाणी पाणी साचलं। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। वाशिम शहरासह मसला, पेण, किनखेड आणि केशवनगर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हळद, बिजवाई कांदा आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय। पुण्यात आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केलाय। दुसरीकडे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला। त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। काढणीला आलेल्या ज्वारीचं पावसामुळे नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे। मुंबईसह राज्यभरात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीनं हजेरी लावली। या अवकाळी आणि गारपिटीचा कहर सुरू असतानाच राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं विदर्भाला जोरदार तडाखा दिला। भंडारा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून 4 व्यक्तींचा मृत्यू झाला तर अनेक बैल आणि शेळ्या देखील दगावल्या। महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या नवी मुंबईतल्या विकिरण केंद्रातून आंबा अमेरिकेला निर्यात होणार आहे। अमेरिकेला जवळपास 1300 टन निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित केलं असून विविध देशांमध्ये या केंद्रातून जवळपास 4000 टन निर्यात केली जाणार आहे। यंदाच्या खरीप रब्बी हंगामासाठी सर्वाधिक कर्जाचा गोडवा द्राक्ष फळ पिकाचा हळदीला मिळणार आहे। कापसाच्या क्षेत्रासाठी नव्या कर्जदरात जेमतेम तरतूद करण्यात आली आहे। चैत्र शुद्ध एकादशीचा मुख्य सोहळा 8 एप्रिलला साजरा होणार आहे। एकादशी निमित्तानं भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपुरात येत असतात। 7 ते 9 एप्रिल या कालावधीत पंढरपुरातील मांस, मटण तसंच मांसजन्य पदार्थ विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सर्व बँकांमध्ये आणि सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आलंच पाहिजे। तसंच बँकेचे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत यासाठी मनसे आक्रमक झाली आहे। यासाठी विविध बँक आस्थापनेत जाऊन मनसेकडनं निवेदन देण्यात आलं। यावेळी मनसैनिकांनी त्या ठिकाणी लाकडी दांडा सुद्धा भेट दिला। कोकणात निसर्ग चक्रीवादळात वीज वितरण कंपनीचं मोठं नुकसान झालं होतं। त्यानंतर कोकण किनारपट्टी भागात अंडरग्राऊंड केबल टाकण्याला मंजुरी दिली होती। समुद्र किनारपट्टी भागात अंडरग्राऊंड वीज वितरणच्या केबल टाकण्याच्या कामाला वेग आलाय। त्यामुळे स्थानिकांकडून समाधान व्यक्त होत आहे। लोणावळ्यातील एकविरा देवीचं माहेरघर असलेल्या देवघर गावाला यात्रेचं स्वरूप आलंय। भाऊ काल भैरवनाथ आणि बहीण आई एकविरा यांची आज कार्ला गडावरती भेट होणार असून या भेटीदरम्यान काल भैरवनाथ मंदिरामध्ये तळकोकणातील अनेक पालख्या दाखल झाल्या आहेत। देहूरोड पोलीस स्टेशनच्या आवारात जातीय सलोखा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला सर्व जाती धर्माचे नागरिक हजर होते। 5 आणि 6 तारखेला होणारा रामनवमी उत्सव तसंच 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती।
रत्नागिरीतल्या मंडणगड ते महाड राजेवाडी लोणंद राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे. या ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती आहे, त्यामुळे या मार्गाचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी केली जाते. नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पामध्ये नव्यानं 294 गावांचा समावेश करण्याला राज्य सरकारनं नुकतीच मान्यता दिली. त्यातील 67 गावं ही केंद्र सरकारच्या इको सेन्सिटिव्ह झोन सूचीतली आहेत. तर आतापर्यंत या प्रकल्पात 529 गावं समाविष्ट करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड वेळास गावातील दुर्गादेवीचा पारंपरिक प्रथेप्रमाणे मानकरी रथ ओढत उत्सवाची सुरुवात होते. संपूर्ण रथात फिरून उत्सव साजरा होतो. रथ ओढण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. कराड तालुक्यातील दक्षिण तांबवे येथील डोंगराकडेला एका शेतकऱ्याला बिबट्या डरकाळी फोडत असताना बघायला मिळाला. हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. या भागामध्ये बिबट्यांची संख्या वाढत असून वारंवार शेळी, पाळीव कुत्रे, गायी, वासरे यासोबत पाळीव प्राण्यांवरती हल्ले होत असून बिबटे जेरबंद करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. सोशल मीडियावरती औरंगजेबाच्या फोटोचा आक्षेपार्ह पोस्ट करून धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी रायगडमधील एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याची पोस्ट पाहून काही तरुणांनी त्याच्यावर आक्षेप घेत त्याला जाब विचारला. त्यानंतर तळा पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आणि धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मला राज्यपाल करा अशी मागणी जाहीर सभेत केली. यावरती राजू शेट्टींनी वाशिममध्ये बोलताना त्यांच्यावर सडकून टीका केली. सदाभाऊ खोतांसारखा लोकांचा आणि जनसामान्यांचा प्रश्नांचा सुतराम काही संबंध राहिलेला नाही, त्यामुळे ते असेच भीक मागत फिरतील असा टोला राजू शेट्टींनी सदाभाऊ खोत यांना लगावला. कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जातोय. यावेळी गावकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि आजीबाजी सदस्यांनी पंचायत समितीच्या कर्जत इथल्या कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन केलं. सोलापूर शहराला आता 4 ऐवजी 5 दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पाण्याच्या मुख्य स्रोतातून उपसा कमी झालाय, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. नागपूर शहरातील 1347 झाडांची कत्तल थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. विकास कामांच्या नावावरती झाडांची कत्तल का असा प्रश्न विचारत जागृत नागरिकांनी याचिका दाखल केली. सरकारनं शेतकऱ्यांचा संयम पाहू नये, अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली. 31 मार्चपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं होतं. मात्र विमा कंपनी म्हणते सरकारनं त्यांच्या हिश्श्याचे पैसे भरलेले नाहीत, त्यामुळे जर 15 दिवसात पैसे दिले नाहीत तर कंपनीत घुसून पैसा वसूल करू असा थेट इशारा राजू शेट्टींनी दिला. पाटण तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. लाभार्थ्यांनी मागणी अर्ज करावेत असं आवाहन तहसीलदारांनी केलंय. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील रुईखेड टेकाळे इथे जगदंबा माता यात्रा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीनं गावभर मिरवणूक काढण्यात आली. प्रथम परंपरेनुसार या यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कापसाच्या दरात वाढ होत नसल्यामुळे जळगावातील अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. मात्र आता कापसाचा भाव 7,000 रुपयांवरनं 8,000 रुपये इतका झाला आणि आता माल शिल्लक नसताना कापसाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात सर्वच पिकांसाठी खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारशी सामंजस्य करार करण्यात येणार असून विस्तार या केंद्र सरकारच्या संकेतस्थळाचा यासाठी वापर करण्यात येणार आहे. केंद्राच्या सहकार्यातून राज्यामध्ये हा देशातला पहिलाच प्रयोग असणार आहे. सोनं प्रतितोळा 1 लाख रुपयांवरती गेल्यामुळे सोन्यानं नवा उच्चांक गाठलेला असताना आता सोनं तब्बल 35% स्वस्त होणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेतल्या एका प्रसिद्ध विश्लेषक संस्थेनं सोन्याचे दर प्रतितोळा 55,000 घसरतील असा अंदाज वर्तवलाय. सोन्याच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. 3 महिन्यात सोनं 15,000 रुपयांनी महागलंय. यावर्षी 1 जानेवारीपासून आतापर्यंत सोनं 20% वाढून 76,162 रुपयांवरून 91,205 रुपयांवरती पोहोचलंय. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 1,000हून अधिक अप्रेंटिस आणि ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी येत्या 5 एप्रिलपासून अर्ज नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. आता वेटिंगवरील तिकिटानं रेल्वे प्रवास केल्यास प्रवाशाला दंड द्यावा लागणार आहे. भारतीय रेल्वेनं एक नवा नियम लागू केलाय. प्रवाशानं वेटिंग तिकिटावरती रिझर्वेशन डब्यातनं प्रवास केल्यास त्याला दुहेरी दंड द्यावा लागेल. वेटिंग तिकीट मिळालं म्हणजे प्रवाशाला आरक्षित डब्यातनं प्रवास करण्याची मुभा मिळाली असं होत नाही असं रेल्वेनं स्पष्ट केलंय. मायानगरी मुंबईहून थेट स्वप्ननगरी दुबई प्रवास केवळ 2 तासात पूर्ण करता येणार आहे. संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रीय सल्लागार ब्युरो लिमिटेडची ही घोषणा आहे. ही योजना आहे. या योजनेसाठी दुबई ते मुंबई दरम्यान अंडर वॉटर रेल लिंक प्रस्ताव आहे. जर या प्रस्तावाला दोन्ही देशांकडून मान्यता मिळाली तर दुबई ते मुंबई हा प्रवास अवघ्या 2 तासात पूर्ण केला जाऊ शकतो.
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी उन्हाळी हंगामातील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं विशेष गाडी धावणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना बँक खात्याच्या धनादेशाची कॉपी अपलोड करण्याची गरज राहणार नाही. पुढील आठवड्यापासून म्हणजेच 8 एप्रिलपासून मारुती सुझुकी कंपनीच्या काही हजार रुपयांपर्यंत गाड्या महाग होणार आहेत. कच्च्या मालात आणि ऑपरेशनल खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीनं किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवरील लोणावळा मळवली विभागात उड्डाणपुलाच्या पायाभूत कामांसाठी 3 दिवसीय ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक 6 ते 8 एप्रिल दरम्यान असेल. या कालावधीत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेतर्फे कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी मध्यरात्रीनंतर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान रात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत गर्डर टाकण्याचं काम होणार आहे. याचा परिणाम अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरती होणार आहे. मुंबईत अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांवरती नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेनं खासगी संस्थांमार्फत नेमलेल्या क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद होणार आहे. मात्र अस्वच्छता पसरवणाऱ्यांवरती पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली. मुंबईमध्ये दरवर्षी फेब्रुवारी अखेर सुरू होणारी नालेसफाई यावर्षीच्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाल्यामुळे बहुतांश नाले अजूनही कचऱ्यानं तुडुंब भरलेले आहेत. मिठी नदीच्या प्रवाहात तर कचरा ओसंडून वाहत असल्याचं भयावह चित्र आहे. त्यामुळे एकीकडे नालेसफाई वेगानं सुरू असल्याच्या प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल होते. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य मुंबईकर भरडले जात असताना पालिकेकडनं आता युजर फ्रीच्या नावाखाली कचऱ्यावरती कर लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पालिकेनं मुंबईकरांवरती हा घनकचरा कर लावू नये अशी मागणी युवासेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केली आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना निवेदन दिलंय. म्हाडामधील तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचं धोरण निश्चित करण्यात आलं. या धोरणानुसार जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार म्हाडामधील अभियंत्याला कार्यकारीपदी केवळ 3 वर्ष राहता येणार आहे. त्यामुळे मोक्याच्या नियुक्तींना चाप बसणार आहे. MMRDA प्रकल्प बाधितांना पुनर्वसन प्रकल्पातील घरांऐवजी आता थेट आर्थिक मोबदला दिला जाणार आहे. रेडी रेकनरच्या दरांवरती आधारित भरपाई दिली जाणार असून किमान 25 लाख रुपयांची भरपाई प्रकल्प बाधितांना मिळेल. तर झोपडपट्टी अथवा अनधिकृत बांधकामांना कमाल 40 लाख रुपयांपर्यंतचा आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय MMRDAनं घेतलाय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवासाठी येत्या 14 एप्रिलला लाखो अनुयायी चैत्यभूमीवरती येण्याची शक्यता आहे. त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. कोस्टल रोड लगतचा समुद्रतट सुरक्षित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यासाठी किनाऱ्यालगतच्या भिंतींचं मजबूतीकरण करण्यात येणार आहे. याचा अभ्यास करण्यासाठी आणि किनारपट्टी नियमन क्षेत्र ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.